ग्रामीण महिलांच्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांनीही बराच विचार केलेला आहे. हे मला इथे मुद्दाम सांगावंसं वाटतं. बऱ्याचशा ठिकाणी असं बल्कमध्ये काम लागतं. मग ते युनिफॉर्म्स असतील किंवा मुलांचं मध्यान्ह खाणं असेल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे गट आता काम करायला लागलेले आहेत. पण त्या गटांमध्ये स्वच्छता ठेवली जाणं, त्याचबरोबर यांत्रिकीकरणाचा उपयोग आणि वेळेवरती ते खाणं मिळत असताना समजा निधी उशिरा मिळाला तर सस्टेन करण्याची तेवढी कपॅसिटी त्यांची नसते आणि मग त्याच्यामुळे खूप त्यांना त्रास होतो. त्यामुळे जे गट आर्थिकदृष्ट्या थोडे स्टेबल आहेत, स्थिरावलेले आहेत, त्यांनी मोठ्या कंत्राटांकडे वळणं गरजेचं आहे. नाही तर छोटी कंत्राटं जी आहेत ती संस्थांना मिळतात, पण दुर्दैवाने मोठ्या कंत्राटांच्या मागे एखाद दुसरे कोणतरी बाहुबली असतात आणि ते ती कंत्राटं महिला संस्थांच्या नावाने घेताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सुशिक्षित, ज्यांच्याकडे थोडी सस्टेनिंग पॉवर आहे, ज्यांच्याकडे थोडं भांडवल त्या गुंतवू शकतात, असे मोठे बचत गट यांनी या क्षेत्रामध्ये कृषी प्रक्रियेमध्ये जाणं गरजेचं आहे. दुसरं, शहरांच्यामध्ये आणि इतरत्र आज आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांची आवड सगळ्या जणांना लागलेली आहे आणि घरात जेवण करण्याबरोबर आपल्याला साधं जेवण आणि मग त्यातली पोषण मूल्य चांगली असावी, ते परत डाएट फ्रेंडली असावं, वेळेवरती मिळालं पाहिजे. आणि झोमॅटोसारख्या दळणवळण क्षेत्रामध्ये करणाऱ्या लोकांनीसुद्धा बरीचशी कामं त्याच्यामध्ये स्त्रियांची हलकी केलेली आहे. पण आपण कोणाचा विचार करतो आहे? आपण जर का विचार करायला लागलो तर मला इथे शिवभोजन थाळीचं उदाहरण द्यावंसं वाटतं की जिथे शेकडो लोकांना अगदी 30-40 रुपयात जेवण मिळत असेल तर आजही त्याची गरज आहे. ते का सस्टेन होतं? कारण त्यांना सरकारचं रेशन कमी भावामध्ये मिळतं. परंतु आपण जर का ठरवलं की आपली जी देवस्थानं आहेत, ज्यांना मोठ्या प्रमाणात दान मिळतं, त्यांच्याकडून ते अन्नदान करतातच, पण त्यांनी अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात जर का ते उतरले तर मोठ्या संख्येने गोरगरिबांना विशेषतः जे रोजगारासाठी फिरावं लागतं, स्थलांतरित व्हावं लागतं, त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. दुसरं मोठं, आपण लग्न कार्य, एक लग्नसुद्धा खरं सांगायचं तर बिझनेसच झालेला आहे. अनेक इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्या त्याच्यात असतात. त्यामुळे सणवार किंवा याच्यासाठीची इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची शास्त्रशुद्ध आपण शिक्षण घेतलं पाहिजे, हे एक आवश्यक आहे. नाही तर इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाने जो आलेला माणूस असतो त्याच्या मुख्य माणसाला थोडं व्यवस्थापन कळलं तरी बाकीच्या लोकांना खूप समजावून सांगावं लागतं. तिसरं मी असं म्हणेन की पर्यटनामध्ये कृषी पर्यटन, त्याच्यात कोकणामध्ये न्यास आणि न्याहारी म्हणजे बेड आणि ब्रेकफास्ट याची व्यवस्था घरोघरामध्ये झालेली दिसते. आणि गेलेले लोक पंचतारांकित हॉटेलमधलं मासे किंवा अन्य गोष्टी खाण्यापेक्षा घरातल्या आंबोळ्या किंवा माशाचं कालवण खाऊन त्यांना खूप त्याचा आनंद झालेला दिसतो. असं कृषी पर्यटनाच्याच बरोबर मला असं वाटतं की बघा, तुम्ही सर्व्हिस सेक्टरचा उल्लेख केला तर ग्रामीण भागामध्ये काम करत असताना शेतीपूरक गोष्टींच्यासाठी आज आपण बघाल मार्केटवरती शेतकरी पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणात जातो. त्याच्यामध्ये कोणीही एकल महिलांचा विचार करत नाही. परंतु मध्यंतरी एक सुवर्णा दामले म्हणून आमची मैत्रीण आहे, तिने एक अभ्यास केला होता की एकल महिला कितपत शेती करू शकतात आणि त्या स्वतः कष्ट करतात. पण एक होतं की त्यांचं लक्ष असल्यामुळे पूर्णतः त्या शेतीवर त्यांचा चरितार्थाचा व्यवसाय असल्यामुळे सगळी आंतरपिकं त्या घेतात. म्हणजे नेहमीच्या एका पिकाबरोबर फळं फुलं जे काही लागत असेल, जे काही तिथे त्यांना मार्केट मिळू शकत असेल, त्याचा वापर केल्यामुळे निदान त्यांचा चरितार्थ त्याच्यामधून चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रामीण महिलांनी विचार करत असताना पहिलं गोष्ट बघावी की स्वतःच्या जवळ इंडस्ट्रियल इस्टेट कुठली आहे आणि त्या इंडस्ट्रियल इस्टेटला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्या उपलब्ध करून देण्याचं आपल्याला काम करता येईल का. तिथेच एखादं आपण जमीन मिळवायचा प्रयत्न केला 5-6 संस्थांनी एकत्र होऊन, तर तिथेसुद्धा एखादं वस्त्रोद्योग, गारमेंटसारखं काही कामकाज त्यांचं होऊ शकतं. पण सगळ्यात पहिलं प्राधान्य मला अन्न प्रक्रिया उद्योगालाच त्यांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जसं सह्याद्रीचा नाशिकचा उपक्रम आहे की भाज्या आणि फळं स्वच्छ करून देण्याचं ते जे करतात त्याचा खूप फायदा गृहिणींना होतो, तसंच बाकीचे काही आमच्या मित्रांनी केलेले आहे. त्याच्यात त्यांनी साधं केलं की सारख्या आकाराचे बटाटेसुद्धा वेगळे काढतात की जेणेकरून स्वयंपाकासाठी एक मोठा बटाटा आणि एक छोटा बटाटा, एक गृहिणीच्या लक्षात येतं की सारख्या आकाराचे बटाटे असले तर आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि तुम्ही स्वतः ऐकणाऱ्या ज्या महिला किंवा पुरुष आहेत त्यांना मला सांगायचं आहे की ग्रामीण भागातल्या उद्योजकतेला चालना देण्याचं काम जे आहे ते कृषी विभागसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारची धान्य याचं एक्झिबिशन ठेवतो आणि ज्याला भाव चांगला मिळतो, उदाहरणार्थ एक ब्रँड आहे की तो तांदूळच
त्या प्रकारचा परदेशामध्ये विकला जातो. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते व्यापारी शेकडो एकर शेती या शेतकऱ्यांकडून करून घेतात आणि त्यांच्याकडून ते तांदूळ खात्रीने विकत घेतात. तर या सगळ्यामध्ये रासायनिक प्रदूषण न होता आपण काय काम करू शकू याचासुद्धा विचार खूप गरजेचा आहे. आणि एक कोल्ड स्टोरेज किंवा आपलं गोडाऊन्स भाड्याने देणं हे सुद्धा एक काम ग्रामीण भागामध्ये उपयोगी आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये उद्योजक म्हणून काम केलेल्या 101 महिला महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांचीसुद्धा ओळख एक एक करून सगळ्यांना झाली तर त्याचा उपयोग नक्की सर्वसामान्य स्त्रीला होऊ शकेल असं मला वाटतं.